मनीष प्रबलकर आमच्या संवाददाता गुणलेखा जो समालोचक म्हणून आमच्यासाठी जोडले जातील त्यांचे आपण स्वागत. याच्या अगोदर तेजस देशमुख जे आपण म्हणतो खलापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मान्यतेतून आपण पहिल्या सामन्याचं एक चांगलं समालोचन ऐकलं, त्यांना आपण धन्यवाद देऊया. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं दोन्ही संघ या ठिकाणी फलंदाज सलामीचे आता दाखल झालेत. चला मॅच चालू करा. चला नितीन दादा या ठिकाणी बघा काय प्रॉब्लेम असेल तर लगेच मॅच चालू करा, कारण की आपण कमिटीचे मेंबर्स आहेत आणि अशा बोली आपण मॅच थांबली नाही पाहिजे. तर चांगली मॅच होईल अशी याच्यामध्ये शंका नाहीये. CPL चौक प्रीमियर लीग 2024 शानदार पर्व. आणि आज खऱ्या तर आपण पाहिलं असेल खूप सारी आपण पाहिलं असेल मेजवानी. आज सर्व प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, इतर बरेचसेच मंडळी असतील, त्यांच्यासाठी आज भोजनाची व्यवस्था आपण पाहिली असेल. सुधीरदादा टोंबरे यांच्या माध्यमातून आजची भोजनाची व्यवस्था दरवर्षी करतायत आणि याही वर्षी त्यांच्या माध्यमातून आपण भोजन त्यांचा आस्वाद आपण घेणार, त्यांना आपण धन्यवाद देऊया. SDT ग्रुप कुमार DJ तर आपण सुधीरदादा टोंबरे यांना धन्यवाद दिले पाहिजे ना. जेवढे धन्यवाद जेवढे आपण देऊ ना तेवढे कमी असतील, कारण का शब्द आपल्यासाठी कमी पडतील. असा खरं आता पहिलं सच्चा आणि सच्चा दिलाचा माणूस पंचाचा मात्र कॉल येतो. मात्र या ठिकाणी मॅचला सुरुवात मॅच पाहतोय. गेम इज ऑन. पहिला चेंडू घेऊन येतोय तो आपण पाहतोय नेहमीच आसरोटी संघाकडून पहिला षटक टाकणारा गोलंदाज तुषार साजेकरच्या हातामध्ये पहिल्या षटकासाठी जबाबदारी देण्यात आली. आपण पाहतोय विघ्नेश साध्विक आलिवन वर्षा संघाच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल झालं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. ही आपण पाहिली असेल चालाकी किंवा ही आपण जर पाहिली असेल एक चांगली कॉलिंग म्हणूया. मनीष आणि पहिल्याच चेंडूवरती आल्या त्या 2 धावा. नक्कीच नक्कीच पॅडी सर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेल्या मैदानामध्ये मानस 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाले. ओमकार गावडे आणि रोशन. हा नक्कीच रोशन आणि ओमकार गावडे यांना आपण पाहतोय. खऱ्या तर मानस 11 संघाचा आपण पाहिलं असेल कर्णधार ओमकार गावडे आणि हा सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत सोबत मात्र आपण पाहिलं असेल मिडॉनच्या दिशेने चेंडूला गॅदर करतो सर्कलच्या आतमध्ये. तिथं आपण पाहिलं असेल ओमकार यांनी आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 4 धावा लागले धावफलकावरती. आणि या चेंडूवरती आक्रमण केले मात्र आपण पाहिलं असेल स्क्वेअरले करून आलेला मायटी हिट गगनभेदी षटकार. तुम्ही मार्केट केलंय जाम. आज आपण पाहिलं असेल काल RSK आणि स्वरा यांच्यानंतर दुसरं मॅच असेल तर त्याची आपण दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली लगेच आपण रिपोर्टिंग करायचं. मात्र लव फुटाचा हा चेंडू हवेमध्ये कदाचित झेल घेण्याची शक्यता होती. मात्र क्षेत्री आपण पाहिलं असतं क्षेत्ररक्षापासून चैतन्याने खऱ्या अर्थाने या चेंडूवरती यायला हवं होतं. सोबत बराच दूर होते मात्र या चेंडूवरती पंचांचा 9 बॉल आणि त्याच्यावरती आल्या त्या 2 धावा.
मैदानाच्या आतमध्ये आता लक्ष देणं गरजेचं आहे. जे आपण पाहिलं चैतन्य जर मनीष चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाही. दोन्ही संघाबरोबर आपण पाहिलं असेल ना टॉपमध्ये पोहोचले नाही. टॉपच्या ज्या टीम असतील ना त्यांना आता चांगलं खेळ करावं लागेल. एखादी चुकी जी आपण पाहिली असेल आपल्या संघाला या सामन्यापासून दूर घेऊन जाईल. विनोद त्यांचं आपण स्वागत करूया. तुषार साजेकर सूर्य चेंडू नटराज स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण होत नाही. सुदर्शन पाटील आपण पाहिलं असेल ॲज अ गुणलेखक म्हणून या स्पर्धेमध्ये काम गेली 5 वर्ष पाहत आहेत. 4 वर्ष पूर्ण झाले, 5व्या वर्षामध्ये देखील त्यांच्या गुणलेखकाची कामगिरी चांगली पाहिली आपण. आतापर्यंत मानस एलिवन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती पहिल्या षटकाचा खेळ सूर्य तुषार साजेकरने आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. कदाचित एखादी विकेटची संधी मिळू शकली होती, क्षेत्ररक्षणानं मात्र ती संधी गमावलेली आहे. सुरेख चेंडू सुबोध भोसरे खऱ्या तर आपण पाहिलं असतं माथेरानच्या एका स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असं आयकॉन खेळाडू त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. किमान मला असं वाटतं 48 किंवा 50 धावांची मोठी विनिंग त्यांनी साकारली होती. आणि आताच आपण पाहिले असेल वासंबी प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजच्या मॅचमध्ये देखील सोबतनं चांगली कामगिरी केली आहे. आणि इन्फॉर्ममध्ये असताना हा खेळाडू वरोसे गावचा हा सितारा आता मात्र नंतर आपल्याला त्याची फलंदाजी पाहिलं मात्र धावफलका होती आत्तापर्यंत लागली ते आता बल 12 धावा बिनबाद 12. सुरुवात चांगली आहे. तुषार साजेकर लेफ्ट हा गोलंदाज आणि या चेंडूवरती पंचांनी मात्र बोट वरती केलेलं आहे. अशा अर्थातच आपण पाहतोय विकेटची गरज होती मनीष या क्षणाला. पूर्णपणे संजय आम्ही खबरदारी घेतली होती आणि पंचांनी मात्र बरोबर अचूक निर्णय याचा दिल्यानं मात्र दोन्ही पंच डिस्कशन करतायत, सल्ला मोसलत करतायत. कारण योगा पण होतं ना दूध का दूध आणि पाणी का पाणी. तो बरोबर या ठिकाणी आपल्यापर्यंत तो निर्णय आतापर्यंत पोहोचवला जाईल. आउट आहे ना, षटक करा मात्र ठिकाणी आपण पाहिलं असेल आणि षटक ही संपलंय. आणि शेवटच्या चेंडूवरती का होईना मात्र आपण पाहिलं असं तुषार साजेकर ज्यांनी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 13 एक महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. माफ करा 12 धावसंख्येला धावफलक होती. आतिश डोकरे नवीन फलंदाज. दोन्ही टीम दरम्यान आता मात्र मोठी मॅच मोठी लढत आपण मनीष पाहतो. एका बाजूला जर आपण विचार जर केला तर मानस एलिवन आतनोली तर आपण पाहिला सुधीर शेठ यांचे सुपुत्र आपण पाहतो माणूस त्याच्या नावाने हा संघ आपण गेली कित्येक वर्षे या CPL मध्ये त्यांना पाहतो. त्यांच्या विरोधात मात्र आपण पाहतोय विघ्नेश अद्विका 11 वरोस या 2 संघादरम्यान मॅच. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि 24 इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकापर्यंत या स्पर्धेचे पूर्ण लाईव्ह थेट प्रेक्षेपण केलं जातं. त्यांच्याही टीमला आपण धन्यवाद देऊया. आणि पहिल्या दिवसामध्ये बघा 2.5 लाख सबस्क्राईब त्यांचे झाले होते. म्हणजे काय त्यांचं काम आहे ते संदेश दादा पाटील यांचं. चौक ग्रामपंचायती माजी उपसरपंच आदरणीय दत्ताशेठ मांडे यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांना आपण विनंती करूया की दत्ताभाऊ आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती या चौक प्रीमियर लीग या मॅच मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 36-57 क्रमांकाच्या गाड्या सुधीर शेठ टोंबरे आपण पाहतो. SDT ग्रुप खरं तर खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, दिलदार व्यक्तिमत्व. नेहमीच आपण पाहिलं असेल प्रत्येकाच्या मदतीला हाकेला धावणारा माणूस. आणि आपण पाहिलं असेल कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व कसावं असं ना ते खरं तर आपण सुधीर शेठ टोंबरे यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिलेलं आहे. समाजासाठी इतर समाजासाठी आपण जर पाहिलं असेल नेहमीच अग्रेसर असणारे सुधीर शेठ टोंबरे यांच्या माध्यमातून आज ह्या स्पर्धेसाठी सर्वांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था दरवर्षी त्यांच्या माध्यमातून केल्या जात आहे. आणि असं म्हटलं जातं अन्नदाता सदा सुखी भव. आणि एक पुण्याचं काम खऱ्या तर सुधीर शेठ यांच्या माध्यमातून हे केलं जातं. सोबत वैयक्तिक कोट्यातून पहिलं षटक सांघिक कोट्यातून आपण पाहिलं असेल हवे एंडच्या बाजूनं लेफ्ट हॅम हा गोलंदाज. पहिला लेफ्ट हॅम गोलंदाज तुषार साजेकरला आपण पाहिलं त्यांच्या षटकामध्ये आल्या तब्बल 12 धावा 1 विकेट आली आहे. आणि दुसरं षटक सोबत यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं असं भिंत उभी केली आहे नितीन दादा तवळे. एक जबरदस्त हा खेळाडू आपण पाहिलं असेल. राजकीय वारसा जर पाहिलं असेल ना तर नितीन दादा एक चांगलं त्यांचं कार्य आहे, समाजकार्य देखील चांगले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती पूजाताई ज्या आपण पाहिलं असं थेट सरपंच म्हणून विराजमान मात्र या चेंडूला टॅप केल्या मात्र आपण पाहिलं असं चेंडू जात आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकर
आदरणीय उद्योजक आपण पाहतोय दत्तादादा मांडे यांच्या या ठिकाणी आपण होतो. त्यांना आपण विनंती करू का सन्मानपूर्वक दादा आपण या व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती जबरदस्त काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. ओमकार गावडेला चेंडू समजला नाही, मात्र या ठिकाणी आपल्याला एज लागली आणि स्वतः नितीन दादा तवळेने पकडलेला हा झेल बॅक टू आपण आल्यानंतर विकेट आली या चेंडूवरती. अद्विका 11 आपण पाहतोय. अद्विका आणि विघ्नेश 11 या संघाचा आपण पाहिलं वर्ष संघ आपण पाहिलं असेल आतापर्यंत या धावसंख्ये पहिल्या विनिंग मध्ये खऱ्या तर सुरुवात मानस 11 संघाची चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल 12 धावा आल्या, त्या एक विकेट मात्र गमावली होती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये शुभद ज्याचा आपण पाहिलं असं पहिला चेंडू डॉट आला आणि त्याच्यानंतर एक चौकार आला, त्याच्यानंतर विकेट येऊन एक चांगली गोलंदाजी केली आहे. पिंटेदादा देशमुख आपण पाहिलं असेल आणि नितीनदादा तवळे या संघाचे पुरस्कार त्यांचंही आपण स्वागत करूया. सुबोध भोसले हवे एंड कडून गोलंदाजी करतो, स्टिअर केला हलक्या हातानं. सन्मानी आपण पाहतो या ठिकाणी चौक ग्रामपंचायतची माझी उपसरपंच आदरणीय एक डॅसिंग व्यक्तिमत्व आपण होतो दत्तादादा मांडे यांच्या या ठिकाणी या CPL मध्ये आगमन होतो. त्यांचं आपण सरचे स्वागत करूया. दत्ता भाऊंना आपण विनंती करू का आपण आपल्या स्थानावरती आपलं आसन ग्रहण करावं. आपलंही स्वागत आहे. चौक प्रीमियर लीग CPL हा सुरेख चेंडू, या चेंडूला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र जज होत नाहीये. एक धाव मात्र या चेंडूवरती आली आहे लेग बाईच्या सहाय्यानं. आता धावा सुदर्शन कशा येऊ द्या, धावांना खूप महत्व आहे कारण का या 5 ओव्हरची मॅच पहिले आपण पाहिले असतील 6 ओव्हरच्या मॅच खेळवल्या गेल्या आणि आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच. कदाचित त्याच्या पुढच्या देखील आपण जसा वेळ मिळेल ना तसे सामन्यामध्ये षटकं कदाचित कमी करण्याची वेळ येऊ नये. मात्र यातील आपण जो वेळ आहे ना प्रत्येक संघानं तो वेळेला कमी महत्त्व दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ही डू अँड डाय. चौक प्रीमियर लीग सीझन आपण पाहतो पर्व 5वं आहेत आणि या 5व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने जे आपण पाहिले असेल ना SDT ग्रुपचे आमचे सर्व मेंबर्स त्यांच्या माध्यमातून अध्यक्ष बनून विकास गावडे पिल्लू यांना खऱ्या अर्थाने कळलं असतं आपण पाहिलं असतं पिल्लू गावडे म्हणून अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतो या CPLचे आहेत. उपाध्यक्ष आपण पाहिलं या निखिल पाटील अमोल कदम, खजिनदार रवी टोंबराडी सागर ठाकूर, सेक्रेटरी प्रकाश जाधव नितीन दादा तवळे आणि विशेष सहकारी आपण पाहतो रवी दुर्गे, गोरख रसाल, चंदू राणे, त्याचबरोबर आपण पाहतो अभि गरुडे, मनोज जाधव, नरेश तोमरे, अजिंक्य अक्षय भद्रिके, राज ठाकूर ही मंडळी चांगलं काम करतात. त्याच्याही कार्याला पण सलाम नक्कीच असेल. मात्र या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सर्व क्रीडाप्रेमींचं या चौक प्रीमियर लीगच्या मॅचमध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. पहिली मॅच मात्र झाली आहे यश इंटरमॅचेस संघाने मात्र पहिली मॅच जिंकली आणि दुसरी मॅच आपण पाहतो सुरू येते एका बाजूला मानस सेलोन हातोले आणि त्यांच्या विरोधात ओरोसे या 2 संघादरम्यान ही मॅच. विघ्नेश अद्विका 11 ओरोसे या 2 संघादरम्यान ही मोठी मॅच. आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल आपल्याला वेळेचं बंधन असणारे मैदानामध्ये 5 षटकांची ही मॅच किमान 25 षटकांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे, अन्यथा पेनलाइज केले जाईल. 25 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. 5 षटकांची ही मॅच आहे. हा बरोबर तेजस देशमुख सर विचार तर केला ना, पण वेळेला खूप महत्व आहे. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. वेळेमध्येच तुमची 5 षटकं संपली पाहिजेत. ह्या अनुषंगाने कर्णधारांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. वैयक्तिक कोट्यातून दुसरं षटक घेऊन होतं तुषार साजेकर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला पॉवर प्लेच्या, एक विकेट त्यांनी मात्र शेवटच्या चेंडूवरती मिळवून दिली आहे. सुबोध त्याचा दुसरा षटक पाहिला, मात्र यावेळेला चेंडू हवेमध्ये पात्र स्टेप प्लॅनचा चेंडू होतोय. सुबोध चेंडूपर्यंत येण्या अगोदर एकच धाव सहजरित्या पूर्ण केली आहे आणि फलंदाज आता आपण पाहतोय आतिश डुकरे आणि त्यांच्या समोर आहेत विकास गावडे. धावफलकादी आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर लागले ते 19 धावा.
आणि या चेंडूवरती एक स्टँडर्ड दिलं आपण पाहिलं असेल, एक जबरदस्त नैत्र दीपक फटका आपण पाहतोय आलेला माहिती गगनभेदी विकास गावडे यांच्या बॅटमधून षटकार. ते 2 षटकार मारून सामना जिंकवला होता आणि मानस 11ला क्वालिफाय केलेलं सुपर 8 मध्ये. हा नक्कीच त्यांचं ते म्हणणं देखील आपण पाहिलं असेल, त्यांना पण शुभेच्छा देऊ. मात्र तुपगाव ग्रामपंचायत थेट सरपंच आदरणीय आपण पाहतो रवी दादा कुंभार यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आपण या चौक प्रीमियर लीग मॅचमध्ये आपण स्वागत करूया. रवी दादा आपणास विनंती असेल, आयोजकांना विनंती आपण करूया की त्यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती आपण त्यांना घेऊन येऊ. त्यांच्या समोर प्रदीप दादा जाधव आपण पाहतो आंबिवली ते ग्रामपंचायत आपण सदस्य त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती आपलंही या चौक प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. तुपगाव ग्रामपंचायत थेट सरपंच म्हणून आपण पाहतो एक डॅसिंग. हॅलो, मानस 11 संघाच्या करणारा विनंती असेल की ते तिकडनं थोडे पाहुण्यांसाठी येण्यासाठी वाट ठेवायची. खालापूर तालुका पोलीस संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतो आमचे हे रवींद्र देशमुख ही त्यांच्या समावेत आले, त्यांचं आपण स्वागत करू. आणि तुपगाव ग्रामपंचायत थेट सरपंच आपण पाहतो रवी दादा कुंभार यांचं देखील रविशेर आपटेकर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आपण असं या कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आपले देखील. हॅलो, तो तमाम क्रीडाप्रेमींचं आपण पुन्हा एकदा स्वागत करू. मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं असेल आज खूप धावपळ असेल, कारण की आज अंतिम दिवस आहे. पहिली मॅच आपण पाहिली असेल स्वरा संघाने जिंकली आहे, दुसरी मॅच चालू आहे. मात्र या वेळेस आपण पाहतोय लवर फुटाचा चेंडू विकास पंचाकडे अशा भूत पाहत राहतो, मात्र पंचांचा कुठला इशारा घेत नाहीये. चांगली गोलंदाजी तुषार साजेकर यांची आपण पाहतो. आज मान्यवरांची आपण जर पाहिली असेल मांदियाली व्यासपीठात मोठ्या संख्येने पाहायला मिळते. सर्वांचं आपण स्वागत करूया. रिव्ह आहे का बेमरचा ना अविनाश दादा, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो मी आपल्यास, कारण की या ठिकाणी आज थोडी घाई गडबड जास्त आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल आमचे तिसरे पंच ऑफिशियल अरुण दादा या ठिकाणी स्क्रीनवरती आता काही जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र आज या स्पर्धेचा अंतिम दिवस CPL चौक प्रीमियर लीग परवा आपण पाहतोय 5वं आणि फेर आहे ना, फेअर डिलिव्हरी आहे. चला नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बोलूया. गोलंदाज आपण पाहतो तुषार साजेकर आणि या चेंडूवरती केलेला आक्रमणात मात्र भाऊ या चेंडू हवेमध्ये कदाचित टिपलेला हा सुरेख झेल विकेट देऊन जातोय. अविनाश सर, तो रिओ खेळाडूचा होता ना बॅट्समनचा, हां मग की त्यांचा रिव्ह्यू आता संपलेला. ओके, तेच या ठिकाणी आम्हाला सांगायचं होतं की या ठिकाणी जो रिव्ह्यू होता तो आता फलंदाजाने रिव्ह्यू घेतला, तर मात्र तुमचा रिव्ह्यू आता संपलेला. याच्या पुढे तुम्हाला रिव्ह्यू नसेल तर पंचांना जर वाटलंच तर पंच रेफर करतील. मात्र आज चांगली स्पर्धा आपण पाहतो. तेजस देशमुख जर आपण पाहिलं असेल व्यासपीठावरती सर्व मान्यवर मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं आपण स्वागत करूया. मात्र आपण पाहतोय दुसरी मॅच सुरू आहे ती एका बाजूला आपण पाहतोय विघ्नेश साध्विका 11 वरोश याने त्यांच्या विरोधात मानस 11 आतनोडी या दोन संघात. मात्र या चेंडूवरती जोरदार अपील नितीन दादा जल्लोष करतोय. मात्र या आपण पाहिलं असेल कल्पेश दादा आल्या मात्र आल्या पावली माघारी परतावं लागले. जल्लोष मात्र चांगला केलाय ते नितीन दादा ना.
आराव प्रतिनिधींना विनंती करूया की आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. खरं तर महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान जपू संस्कृतीच्या मेळाव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, आई जिजाऊंचे संस्कार आणि ते संस्कार जपण्याचं काम या चौक प्रीमियर लीग सीझन नंबर 5च्या माध्यमातून केले जातात. येणाऱ्या अतिथींचा अगदी आदर सन्मानपूर्वक या स्पर्धेमध्ये केला जातं. मी संपूर्ण कमिटीला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय सन्मानित तुपगाव ग्रामपंचायतचे विद्यमान थेट सरपंच ज्यांना आपण पाहत आहे रविदादा कुंभार साहेब यांना मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावा. आणि मी विनंती करतोय रवीजी ठोंबरे यांना आपल्या शुभ हस्ते अतिथींचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची यांचं देखील या ठिकाणी 25 धावसंख्या आता तेजस लागली आहे ती धावफलकावरती. पोलीस मित्र संघटनेचे ते अध्यक्ष आहेत त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. प्रकाशजी जाधव यांना आम्ही विनंती करतोय त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. तेजस सर 25 धावसंख्या आता लागली आहे ती धावफलकावरती मानस शेलियन आतोली संघाची. गोलंदाज धीरज डोकरे. सुंदर चेंडू आपण पाहिला सर, पहिला चेंडू ते आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणि आता मानस एलिव्हन संघाला करायचं काही आपण पाहिलं असेल मनीष, आता आक्रमण करावं लागेल कारण का 5 वर्षी मॅच एक मोठा टार्गेट तुम्हाला जर सेट करायचा असेल ना तर तुम्हाला आता आक्रमणाचा एक बचाव असेल त्याच्यासाठी. मात्र पाहूया आत्तापर्यंत आपण जर पाहिलं असेल ना विघ्नेश अधिविका वरुष्य संघाच्या माध्यमातून गोलंदाजी आदरणीय चांगली ग्रुप झाली. ग्रामपंचायत चौकचे माजी उपसरपंच दत्ताजी मांडे साहेब यांना आम्ही विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावा. विनंती करतोय आम्ही वावरले गावाचे युवा उद्योजक सागरजी मोरे आणि त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचे विद्यमान सदस्य निलेश दादा ठोंबरे यांना आपल्या शुभ हस्ते दत्ताजी मांडे साहेबांना शुभ सन्मान या ठिकाणी करावा. 26 धावसंख्या आता धावफलकावरती. या सर्व अतिथींचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया की त्यांचं ज्यांना बिझी शेड्यूल मधून चौक प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिलात. आपलं सहर्ष स्वागत संपूर्ण कमिटी, आयोजन कमिटी, कॉम्बॉक्स आणि चौक क्रीडा वसियांच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून आपला आहे चौक प्रीमियर लीग 2024च्या या स्पर्धेमध्ये. वेलकम. ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये आपण पंढरीनाथजी पवार सरांना. धन्यवाद तेजस. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. आतिश आट्या मात्र या चेंडू ते आक्रमण करतो, मात्र चेंडूला उंची आणि लांबी बरोबर पाहायला मिळाली आणि आतिशच्या बॅटमधून आलेला मायटी हिट गगनभेदी. तसा पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी चांगल्या जो आपण पाहिलं असं चांगलं झालं तसं पाहुण्यांचं स्वागत देखील या षटकारानं केला जातोय. स्ट्रायकर होती आतिश आणि नॉन स्ट्रायकर होती राज. गोलंदाज नीरज गावडे. रायगड 40+ अध्यक्ष आपण होतो अण्णा गावडे यांचा हा सुपुत्र. षटकारानंतर आपण पाहिलं असेल या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा. मॅच मात्र जर आपण पाहिली असेल तर चांगली होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. गुणलेखकाची घरातून आपण स्तुती करणं गरजेचं मनीष, कारण की जिथे जिथे मोठ्या स्पर्धा असतील ज्या लिंक स्टेजच्या मॅच असतात ना तिथे आवर्जून आपण सुदर्शन गायकर यांना पाहतोय. आणि ज्यावेळेस स्कोरिंगला असतात आता आपण पाहिलं असेल खाण्यापिण्याची कुठली त्यांना परवा नाही आहे. कंटिन्युअस नॉनस्टॉप त्यांचं काम चालू असतं. ज्यावेळेस समालोचकांना थोडीशी कुठेतरी आपण पाहिलं असेल वेळ मिळतोय, मात्र त्यांच्यासाठी कुठला वेळ नाही आहे. मात्र त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये वेलकम करूया. षटक क्रमांक आपण पाहिलं असेल पहिल्या सत्रातील आतापर्यंत
चौथं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं सोबत ज्यांच्या षटकामध्ये आल्या 5 धावा. तिसरं षटक जे आपण पाहिलं असेल ते आलं ते 8 धावसंख्येचं. आणि चौथं षटक जे आपण पाहिलं असेल नीरज गावडे यांच्या व्यवहारानं एक षटकार आला आणि एक षटकार जर वगळला तर चांगली गोलंदाजी 11 धावा आल्या त्या चौथ्या षटकामध्ये. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आत्तापर्यंत मानस एलिव्हन संघाची धावसंख्या लागली धावफल गर्दी ती 36 अंकावरती. चला स्पीडअप करा पण नितीन दादा, जो काही निर्णय असेल ना लवकरात लवकर आपण घ्यायचा आहे. आत्तापर्यंत 36 धावसंख्या लागली धावफल. जर बाबर विचार केला तर धावसंख्या आता चांगली आहे. मात्र मानस एलिव्हनमध्ये संघामध्ये सुद्धा गोलंदाजी अतिशय तोफाना गोलंदाजीचा आहे. मात्र चांगल्या मॅच होतील याच्यामध्ये शंका नाही आहे. कारण का प्रत्येक गावातील आपण 36 गावातून चुनिंदा खेळाडू एक एक निवडलेला, प्रत्येकाला बोली लागली आहे. प्रत्येकाला आपण पाहिलं असेल जिथं आयकॉन बॉलर्स असतील, आयकॉन फलंदाज असतील, तर असे बरेचशा चुनिंदा खेळाडूंचा आपण 36 विभागाची मानाची सन्मानाची चौक प्रीमियर लीग आपल्या स्पर्धेच्या आपल्या भेटीला आली आहे. SGT ग्रुप खऱ्या अर्थानं सुधीर दादा टोंबरे यांचं खऱ्या अर्थानं आपण मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांच्याबद्दल जे बोलणं आपण विनोद दादा आपले शब्द कमी पडतील असा दादांचा कार्य आपण नेहमीच पाहिलं. गरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो. ज्यांना कोणा कुठली मदत असू द्या, आर्थिक असू द्या किंवा शैक्षणिक असू द्या, पैशाची असू द्या, अशा सगळ्या गोष्टीमध्ये एक भरीव योगदान देणारे आमचे सुधीर दादा टोंबरे SGT ग्रुप यांच्या माध्यमातून आज भोजन सर्वांसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मात्र स्लोवरचा चेंडू नितीन दादाची आपण पाहिलं असेल अपील जोरदार होती, उत्साह कुठे कमी पाहायला मिळाला. पंचांचा मात्र या अपीलवरती कुठलाच आपण पाहिलं असेल प्रभाव पडला नाहीये. अर्थातच आपण पाहिलं असेल गोलंदाज सोरा 11 संघाचे संघनायक ओमकार भालेकर यांना आम्ही कॉल देतोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा RSK एंटरप्राइजेसचे संघनायक म्हणजे महेश म्हात्रे यांना आम्ही कॉल देतोय. आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विराज प्रभालकर त्याच्या हातामध्ये मात्र शेवटच्या स्लॉकवरची जबाबदारी दिली. मात्र पहिला चेंडू सुरेख टाकला, त्याच्यानंतर केलेला आक्रमण आलेला माहिती हिट गगनभेदी दिशा. आतिश ज्याने पहिल्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी केली, आतापर्यंत आपल्या संघासाठी एक भरीव योगदान देत असताना आणि या षटकाराच्या बरोबर सुदर्शन आम्हाला सांगतात की 42 धावसंख्या लागली धावफल गर्दी. मी सोरा 11 संघाचे कर्णधार विशाल भूपी यांना विनंती करतोय आपण नाणेफेकीच्या कौलासाठी जॉईन व्हा आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा RSK एंटरप्राइजेस संघाचे संघनायक महेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय. चौथ्या षटक कंप्लीट होण्याच्या आधी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी यावं. 5 षटकांची मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा नक्कीच दोन्ही संघांना आपण विनंती करूया कारण आज वेल खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त सामने केलं त्याच्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. तर आपणास विनंती असे की लगेचच आपण त्याशी संपर्क करा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. या षटकारानं खऱ्यातरामध्ये पाहिलं असं धावसंख्येची गती जिथे थांबली होती ना, तर गती आता वाढवली आहे. 42 धावसंख्या लागली ती धावफलकावरती. एका बाजूला आपण मानस एलिव्हन संघ आता मात्र धावा जमवत आहे आणि किती धावसंख्येचा टार्गेट सेट केला जाईल कारण आता ओमकार गावडे याच्यावरती बऱ्याच आशा होत्या ज्या ओमकारनं सुरुवात चांगली करून दिली आहे. एक षटकार त्यांचा आपण पहिला तब्बल 15 धावांचं योगदान, एक चौकार षटकारच्या बरोबरनं 9 चेंडूमध्ये 15 धावा केल्या आणि आपण पाहिलं असतं रोशन गावडे संस्थेत बाद झाले 0 धावसंख्येत बाद झाल्या. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं असेल आतिश डुकरे जो फलंदाज आपण पाहिलं असतं युनाइट क्रमांक 3 क्रमांकावरती आलाय, त्यांनी आतापर्यंत मानस एलिव्हन संघाला आतापर्यंत आले तारले. मी तर म्हणे 2 षटकार त्यांचे आपण पाहिलेत. बॉलचा काहीतरी इश्यू आहे. चला महेश म्हात्रे आपण यायचं आहे. या स्पर्धेतली CPLचे पहिला अर्धशतक ज्याच्या नावावरती येतं तो महेश म्हात्रे 17 चेंडूमध्ये 53 धावा ज्याचं पहिला अर्धशतक आपण पाहिलं. काल देखील समील मारकर यांचा देखील अर्धशतक पाहिला, तेजस देशमुख याचा देखील आपण अर्धशतक पाहिला आणि चांगली अशी कामगिरी प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये करत असताना या चौक प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल या गोष्टीचा उल्लेख बाबर वारंवार करायला लागेल कारण का आज भोजनाची व्यवस्था पेलो अध्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला पिलू गावडे तुम्ही आतमध्ये बघा काही
प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करा, कारण का ही स्पर्धा आपली सर्वांची मानाची, सन्मानाची, अभिमानाची. आणि आज जर विचार जर केला तर या स्पर्धेसाठी घरात भोजनाची व्यवस्था ती चांगली केली आहे. मनीष आपण जर पाहिलं असेल ना, असं म्हटलं जातं अन्नदाता सदा सुखी भव. हे काम पुण्याचं काम केलं आहे ते नेहमीच करत असतात तर सूर्यदादा ठोंबरे एस टी ग्रुपचे आहे सर्व. चला विशाल भोपी आले, महेश मात्रे देखील आले. दोन्ही संघादरम्यान टॉस आपण टॉस बॉक्समध्ये केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय आपण पाहतो चौक ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच एक डॅसिंग नेतृत्व आपण पाहतो दत्तदादा मांडे यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला महेश मात्रे RSK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आणि एका बाजूला विशाल भोपी. दत्तदादा मांडे यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. हेड या टेल विशालने मागले का? RSK एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकला. महेश 5 ओव्हरची मॅच असेल ना, याची नोंद आपण घ्या. आणि जो निर्णय असेल तर लवकरात लवकर आमच्या धन्यवाद मांडे सर आपण आलात. आपल्या सोबत असते टॉस या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद पॅडी सर. या ठिकाणी आपण मंचावरती पाहताय ज्यांनी खरं तर संघ मालकांना सन्मानित करण्यासाठी चौक प्रीमियर लीग म्हणजेच आगळी वेगळी प्रीमियर लीग दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन तुमच्या भेटीला येत असते. आणि आज या वेगळ्या स्वरूपानं तुमच्यासमोर येताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय अगदी अनिल दादा यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. मात्र प्रदीप दादा जाधव ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत माझगावच्या विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संघ मालकांसाठी सन्मानित करणारं मुवमेंट या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करून दिलं. त्यांचं आम्ही CPL कमिटी आणि संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करतो वेलकम. ऐकूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये पंढरीनाथ पवार सरांना. धन्यवाद तेजस. आपण सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करूया. मात्र आमचे कर्जतचं सिंगर एक प्रसिद्ध सिंगर आपण पाहतोय भावेश होतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक CPLचं गाणी आपल्याला ऐकायला मिळेल. भावेश आपलं देखील स्वागत. आमच्या कॉम्बॉक्समध्ये ते उपस्थित आहेत, सामना एन्जॉय करतात. मात्र पंच अविनाश पारिंगे सर दोन्ही हात जमीन समांतर करून सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. मान्य सेलियन संघाला एक धाव या चेंडूवरती मिळाले आणि एका धावसंख्येच्या बरोबरीनं 43 धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचले. ती मानस एलिव्हन आतोली संघाची धावसंख्या. गोलंदाजी जर आपण पाहिली असेल ना, मनीष गोलंदाजी आत्ता चांगली झाली आहे. सध्याच्या घडीला जर विचार आपण केला असेल ना तर चांगली गोलंदाजी झाली आहे. मात्र गोलंदाज आपण पाहतोय विराज. हा सुरेख चेंडू मात्र या चेंडूवरती अतिशयाचा मात्र वापर सुबोध भोसले चेंडूवरती नजर ठेवत असताना असं म्हटलं तर नजर हाटी दुर्घटना घटी. अंतिम क्षणामध्ये चेंडूची नजर हाटी आणि चेंडू जसा झेलवाला होता ना तिथं मात्र आपण पाहिलं असेल मानस शेलीवर आतोली संघाला 4 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आणि या चौकाराच्या बरोबरीनं 47 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. ती मानस एलिव्हन संघाची धावसंख्या. नाणेफेकीचा कौल जिंकला. आपण पाहिलं विघ्नेश अद्विकौल वरोसे संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजी आपल्या वाट्याला आले मानस एलिव्हन या संघाला. आणि पुन्हा एकदा दुसरं मात्र या चेंडूवरती आता यावेळेस सुबोध भोसले कुठली चूक करत नाही आहे. आणि आतिश या चेंडूवरती झेलबादच्या स्वरूपानं बांधून बॅक टू द पॅव्हिलियन. एका बाजूला पनवेल शहर आणि एका बाजूला कर्जत नगर आणि त्याच्यामध्ये हा खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यामध्ये असलेलं चौकच्या बाजूला असलेलं हे छोटंसं कांटोली गाव निसर्गाच्या सानिध्यात खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे. ते चौक प्रीमियर लीगचं 2024 आपण बघतोय या मैदानावरती. धन्यवाद. मनीष दादा प्रबलकर आता पुढे बोलतील. भवेश दादा वायुस दादा उटेकर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. नक्कीच भवेश तुमच्या शुभेच्छांचा देखील एखादा सिंगर एखादा सॉन्ग थीम सॉन्ग तुमच्या माध्यमातून मला ऐकायला मिळेल. आणि त्याच्यानंतर हा एक विनिंग झाल्यानंतर विनिंग ब्रेकमध्ये नंतर त्यांचा आपण एखादा गीत या चौक प्रीमियर लीगचं आपल्याला ऐकायला मिळेल. चांगली अशी स्पर्धा आपण पाहिली असेल. सातू समुद्र पार या स्पर्धेचा जय जयकार आपण पाहिला असेल. आणि 24 इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम 24 इव्हेंटची सगळी टीम मॅनेजमेंट करते. त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि पहिल्या दिवसामध्ये संदेशदादा पाटील स्वतः होते. मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा असं वाटत होतं. मात्र या चेंडूवरती आलेला मायटी हिट गगनभेदी षटकार राज ज्ञानेश्वर पवार यांच्या बॅट पोहोचून आलेला षटकार. माफ करा रवी गावडे.
रवी दादा बॅट पडतो मात्र राज म्हणते मैदानाच्या आतमध्ये असत असताना या षटकार शेवटच्या चेंडूवरती आल्यानं ह्याच दाबा कदाचित सुदर्शन दादा संघर्ष करण्यास भाग पडतील. टेंभरी ग्रामपंचायती सदस्य आपण पाहतो यांच्या सौभाग्य तिथे रुपेश दादा पवार हे या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती आहे की आपण रुपेश पवार आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या चौक प्रीमियर लीग या मॅच मध्ये आपलं सहर्ष स्वागत. टोटल धावसंख्या सुदर्शन दादा आपण पाहिली असेल 5 ओव्हरमध्ये 53 आणि 54 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे ती अद्विका विघ्नेश एलिवन वरोसे संघाला. आयवा जेल जो प्रेक्षकासाठी आपण कमाल कॅच जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर पकडले ना त्याच्यासाठी आपला संचित दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. रुपेश पवार यांच्या या ठिकाणी आपण म्हणतोय. आपण पहिल्या त्यांच्या सौभाग्यवतीचं आपण पाहतोय टेंभरी ग्रामपंचायतच्या ते आपण पहिल्या सदस्य त्या रुपेश दादा पवार त्यांच्या समाज संजय पवार यांचं या ठिकाणी या चौक प्रीमियर लीग मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. प्रदीप जाधव CPLचे आमचे मेंबर्स आहेत त्यांना आपण विनंती करूया की प्रदीप दादा आपण रुपेश पवार यांचं स्वागत आपण आपल्या शुभास्ते करावं. मला असं RSK आश्रय संघाला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. महेश पात्रेसाठी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. तर रुपेश दादा आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. संजय पवार त्यांचा फोटो आपण घ्या. आणि स्टेटसला खूप महत्त्व आहे. कुठेही जा स्टेटस पडला की समजतोय आपण कुठे आहोत. रुपेश पवार त्यांच्या सौभाग्यवती आपण पाहिलं असेल टेंभरी ग्रामपंचायतच्या सदस्य त्यांचा सन्मान या ठिकाणी या चौक प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रदीप दादा आपण निलेश दादा ठोंबरे ते देखील ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून रुपेश पवार यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय आमचे उतेगर एक सिंगर आहेत त्यांच्या माध्यमातून चौक प्रीमियर लीगच्या आपण पाहिलं असेल एक थीम सॉन्ग त्यांच्या माध्यमातून आपण ऐकूया. हा विदाउट ट्रॅकने ते आता या ठिकाणी सादर करतात. लक्ष असू द्या. हॅलो. सुंदर नियोजन आयोजन केलंय कांड्रोली गावान. सुंदर नियोजन आयोजन केलंय कांड्रोली गावान. चौक प्रीमियर लीग गाजते मोठ्या थाटान. चौक प्रीमियर लीग गाजते मोठ्या थाटान. धन्यवाद. आणि आयोजन केलंय सुधीर भाऊ ठोंबरे SD ग्रुप त्यांच्यासाठी 2 लाईन बोलेनच मी. SDT ना आणि अध्यक्ष तुला काय घ्यायचं तुम्हाला घ्यायचं ते घ्या. नाही भाऊनीशीच बोलणार. सुधीर भाऊ सुधीर भाऊ ठोंबरे ना. हॅलो. माणूस मनानं लय दिलदार आहे जीवा भावाचा फार. माणूस मनानं लय दिलदार आहे जीवा भावाचा फार. खालापूर तालुक्याची ही शान. अन जाईल तिथं सुधीर शेठ ठोंबरेंना मिळतोय मोठा मान. अरे जाईल तिथं सुधीर शेठ ठोंबरेंना मिळतोय मोठा मान. धन्यवाद. आता इथे ट्रॅक असतं तर खूप सुंदर आवाज आला असता परंतु ट्रॅक बनवलेले नाहीत त्यामुळे सॉरी. असंच गायलंय. भावेश आवाजामध्ये दर्द आहे तुझ्या. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं असेल सप्तसुरापैकी आपण पाहिलं असेल सारे गमप असे जे सूर आहेत आपण पाहिले सप्तसुरापैकी भावनाला विदाउट ट्रॅकनी जो काय त्यांनी या ठिकाणी गीत सादर केला भाऊंबद्दल रोही यवी फॅशन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल फायनल मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं असेल एक स्पोर्ट जॅकेट अतुल अर्जुन गावडे यांच्या माध्यमातून दिला जाईल. अर्जुन दादा गावडे आपणास विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं.
आणि रुपेश पवार यांच्या समोर असलेले संजय पवार आपलं स्वागत केलं जाईल. तर या स्वागत आपण स्वीकार करावा. सोबत पहिल्या चेंडू ते आक्रमण करताना टॅप केल्या चेंडूला आपण पाहिलं असेल एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आतिश डोगरे तिथे येत असताना मात्र आपण पाहिलं असेल या चेंडूवरती आली आहे ती एकच धाव. मॅच मात्र चांगली रप्पन टफ होईल याच्यामध्ये शंका नाहीये. 54 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. पहिलं षटक रोशन गावडे यांच्या हातामध्ये दिलाय. फलंदाजी करत असताना 0 धावसंख्येवरती बाद झाले तरी पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल एक धाव आणि एका धावसंख्येच्या वर श्रीगणेशा होतोय अद्विका विघ्नेश एलन वरसे संघाचा. नितीन दादा तवले टॅप केलाय चेंडूला मात्र बांधव चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने सीमारेषेला भेटते चेंडू. सीमारेषेच्या पार जातोय. आपण चौकार येतोय नितीन दादा तवले यांच्या बॅटमधून. चौकार मात्र या चेंडूवरती यायला नितीन दादा तवले. हा सुरेख चेंडू पहिला चेंडू आपण पाहिला असेल एक चौकार त्यांच्या बॅटमधून. दुसऱ्या चेंडूला सन्मान एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नितीन दादा तवले पुरस्कार देत आणि पिंट्या दादा देशमुख हे संघ मालक आपण पाहतोय अद्विका विघ्नेश एलियन वर्ष संघाचा मात्र भोजनाचा या ठिकाणी मला कार्यक्रम चालू झालेला आहे. सर्वांना आपण विनंती करूया की आपण SDT ग्रुप सुधीर दादा टोंबरे यांच्या माध्यमातून भोजनाची आजची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. तर कृपया करून आपण जे प्रेक्षक वर्ग असतील ज्याला आता सध्या काही काम नसेल तर कृपया करून आपण 5-10 मिनिटं थांबा आणि नंतर आपण भोजन चालू करणार आहोत. अक्षय दादा मात्र या ठिकाणी सांगतात की या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये भोजन चालू केलं जाईल. रोशन आणि या चेंडूवरती आपण पाहिलं असेल कदाचित चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण सुबत भोसले मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं असेल बाद झालेत. संचित दादा दळवी त्यांच्या सभा त्यांचे सुपुत्र देखील आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. गौरव दादा आपणास विनंती आहे की संजय पवार यांचा देखील सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संजय पवार आपण जा आणि आमच्या या चौक प्रेमियर लीगच्या कबड्डीच्या माध्यमातून आपला जो सन्मान केला जाईल त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देव भव या युक्तीप्रमाणे आपली भारतीय जी संस्कृती आहे प्रत्येकाचा मान सन्मान यथोचित सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती केला जातोय. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मात्र रोशन गावडेने मात्र आपण पाहिलं असेल एक महत्वपूर्ण विकेट आता मिळून दिली आहे ती मानस 11 अत्तोळी संघाला. 54 धावसंख्येचा पाठ लागे मात्र एक जबरदस्त फटका मात्र चेंडू हवेमध्ये ओमकार गावडे तिथे या ठिकाणी आपण पाहिलं असेल सुरेख टिपतोय हा झेल. वसंत दादा नरवडे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत प्रेक्षकामध्ये बसून आपण पाहिलं असेल खेळात राजेश बरवतेही त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. आम्ही स्क्रीनवरती पाहतो या ठिकाणी 24 इव्हेंटच्या माध्यमातून. मात्र आता परिस्थिती जर आपण पाहिली असताना पहिल्या षटकामध्ये रोशन गावडे यांच्या माध्यमातून जी काय गोलंदाजी झाली ना एक चौकार आला आणि 7 धावसंख्येवरती रोखलं. 2 आपण पाहिलं असेल महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळून दिली आहेत. आणि नवीन आता फलंदाज मैदानात आतमध्ये तुषार साजेकर
आणि संघ मालक नितीनदादा तवळे यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि षटक क्रमांकात दुसरं घेऊन येतील ते ओमकार गावडे. आम्ही अभिजित गरुडे यांना विनंती करतोय, अभिषेक गरुडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ असे अरुणजी गावडे यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान करावा. अरुणजी गावडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. अर्जुनजी गावडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. तेजेश आपण इनिंग ब्रेकमध्ये जरा सागत घेतलं बरं होईल. मॅच महत्वाची आहे. हा सुरेख चेंडू स्लोअरचा चेंडू बघा जागा लागले का पाणी का पाणी 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 जाऊ द्या. स्लोअरचा चेंडू होता. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स तेजेश देशमुख यांच्याकडे बोलूया. पुन्हा एकदा आपण आमचे सिंगर जे कर्जत ओढून का झालेत भावेश दादा उत्तेकर पुन्हा एकदा गीत आपल्या समोर सादर करत आहेत. जे आपण पाहतोय एक डॅशिंग नेतृत्व म्हणून आपण पाहिलं असेल चौक ग्रामपंचायत माजी उपसरपंच दत्तादादा यांच्यावरती ते आता गीत सादर करत आहेत. दत्तादा आपला लक्ष असू द्या. धन्यवाद. समाजकार्याची आवड भारी दिनदुबळ्यांचे षटकाई वारी. समाजकार्याची आवड भारी दिनदुबळ्यांचे षटकाई वारी. आणि दत्ता शेठ मांडे आमचे चौक गावाचे रहिवासी. दत्ता शेठ मांडे आमचे चौक गावाचे रहिवासी. साऱ्यांशी वागतात प्रेमानं थेट मनात नाही कोणताच भेद. हो साऱ्यांशी वागतात प्रेमानं थेट मनात नाही कोणताच भेद. लखलखणारा हिरा हा शोभतो शिवरायांचा मावळा दरबारी. लखलखणारा हिरा हा शोभतो शिवरायांचा मावळा दरबारी. दत्ता शेठ मांडे आमचे चौकावाचे रहिवासी. धन्यवाद. नक्कीच दादा आपला नक्कीच त्यांचं आपण स्वागत करत. दत्तादादावरती एक चांगलं असं गीत त्या 3-4 गोली ज्या काय होत्या ना खऱ्या त्यांना अतिशय चांगल्या मनाला भावूक करणाऱ्या ज्या त्यांच्या वळी होत्या. आणि या चेंडूला टॅप केले जागा बोलले मात्र चेंडू जातोय सीमारेषेचा भेद घेऊन आलेला खणखणीत दणदणीत नितीन दादा यांच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा या चेंडूवरती केलेला मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न अतिश डोकरे त्या ठिकाणी येत असताना एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातात. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या सहजरित्या पूर्ण आपण पाहिलं असेल. आणि आत्तापर्यंत 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 धावसंख्या लागली आहे ती अद्विका विघ्नेश वरोषे संघाची धावसंख्या. हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. नितीन तवले सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याला खूप चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि षटक संपलंय. दुसरं षटक संपुष्टात आल्यानंतर संघाची धाव संख्या होते 18 धावा. गावदेवी स्टँड फोर्सचे आपण बघतोय मालक ओमकार दादा मालेकर या ठिकाणी त्यांचं आगमन होतं. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांना विनंती आहे
की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर तेव्हा ओमकार दादा आपलं देखील आम्ही स्वागत करत आहोत. घरात ना नितीन दादा तवले जखमी वाघ आहेत. धोळ्याला आपण पाहिलं असं चेंडू लागलाय, थोडासा आपण पाहिलं असेल इंजुर्ड आहेत, तरी मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. संचित दादा दळवी यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. कमिटी मेंबर्स आहेत. आता 18 चेंडूमध्ये बघा प्रकाश सर विजयासाठी गरज आहे. अद्विका विघ्नेश वरोषे संघाला ते 36 धावसंख्येची 12 त्रिक 36 ते 12ची सरासरी मनीष प्रतिभा षटकामागे तुम्हाला धाबा जमवायला लागतील. आता आत्तापर्यंत विचार केला पण ना पण मानस सेलून संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे. संचित दादा दलवी यांच्या माध्यमातून आयवा जलसाठी 100 रुपये ना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता इथूनच कंटिन्यू हा पारितोषिक असेल आणि भोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू झालेला आहे. ज्यांना भोजन करायचं असेल तिथे आपण भोजन करून घ्या. HDT ग्रुप जे आपण पाहतो सुधीरदादा टोंबरे यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. तर कृपया करून आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. आता समीकरण बघा 18 चेंडू 36 धावसंख्या मात्र मायक्रोफोन असतील मनीष प्रबलकर. धन्यवाद पॅडी सर. नितीन तवले, मी वारंवार उल्लेख करतो की 5 चेंडूमध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या त्या सारंग विरुद्ध खेळत असताना नाईट मॅच मध्ये आणि संघाला विजय प्राप्त करून दिला होता ते नितीन दादा तवले याने. तसेच कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. स्ट्राईक वरती फलंदाज तुषार साजेकर तर नॉन स्ट्राईकला फलंदाज नितीन तवले. यष्टीरक्षकाकडून झालेली चुकी मोठा झेल पकडायचा होता परंतु मिस्टेक पाहायला मिळाली कल्पेश प्रबलकरच्या माध्यमातून आणि दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होते. हा चेंडू लॉंग ऑफ रिजन वरती येतोय. दणदणीत षटकार तुषार साजेकरच्या बॅट मधून. आणि आता जखमीवरती मीठ सोडण्याचं काम करतोय तो आपण पाहतो तुषार साजेकर यांनी 2 षटकं देखील टाकलं होतं पहिल्या इनिंगमध्ये. गोलंदाजी अतिशय भन्नाट केली होती आणि गरज होती मोठ्या फटक्याची. आता समीकरण बघा येऊन टेबला आहे. आता 15 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे ती वरोषे संघाला. अद्विका विघ्नेश वरोषे संघाला. नक्कीच एक मन आहे की पकडो कॅच और जीतो मॅच आणि ती कॅच सुटली आणि तिथे जखमीवरती मीठ चोलण्याचं काम तुषार साजेकरने केले आणि या चेंडूवरती येतात 2 धाबा. येणारे 14 चेंडू आणि 28 धाबांची गरज असेल विघ्नेश अद्विका 11 संघाला. रोशन गावडे सुरेख गोलंदाजी परंतु हा चेंडू स्वेअर चेंडूची सांगता होते. खरं तर आपण म्हणजे जर पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोशन गावडेने चांगली गोलंदाजी केली होती. तिथे षटकारवाला जिथं झेल सोडला त्याच्या वेळेस कदाचित ही परिस्थिती त्यांच्या षटकामध्ये पाहायला मिळतो. हा सुरेख चेंडू आपण पाहिलं असेल राज ज्ञानेश्वर पवार त्या ठिकाणी स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहिलं असेल चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना या चेंडूवरती कदाचित सोडा चौकार पाहायला मिळेल की काय. मात्र त्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं, बॅकअप चांगलं झालं, फेकी चांगली झाली आणि ती फक्त 1च धाव. जो संघ चांगलं क्षेत्ररक्षण करतो ना तो संघ कधी 100% जिंकण्याचे चान्सेस त्यांचे असतात. जो संघ चांगलं क्षेत्ररक्षण करेल तो संघ जिंकायची क्षमता खूप चांगली असते. आणि या चेंडूवरती येतात नितीन तवलेच्या बॅट मधून 4 धावा. आणि भोजनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर कृपया करून आपण बघतोय सरपंच आणि आपण पाहतो सरपंच आणि सदस्य वावरले इथे आपण सरपंच ट्रॉफी नाईट स्पर्धा 4 दिवसाचा मोठा आयोजन. तारीख नक्कीच अजून तारीख मागे पुढे आहे, माझे डिस्कशन चालू आहे.
आणि भोजन या ठिकाणी चालू झालेल्या कृपया करून आपण त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्या. आणि भोजनाची व्यवस्था अतिशय चांगली नेहमीच दरवर्षी त्यांच्या माध्यमातून केली जाते. आपण पाहिलं असेल कन्या ज्या चौक ग्रामपंचायत थेट सरपंच आपण पाहतो ऋतुताई, त्यांचे पिताश्री आपण पाहतो STT ग्रुपचे खऱ्या सर्व आहेत. आणि एक दिलदार व्यक्ती म्हणून पाहतो सुधीरदादा टोंबरे यांच्या माध्यमातून आज भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. तर भोजन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. कृपया करून आपण भोजन घेऊ, त्या आस्वाद सर्वांनी घ्या. आणि 12 चेंडू आता समीकरण येऊन जर आपण विचार केला तर 22 धावसंख्या म्हणजे 11ची सरासरी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 18 चेंडू 36ची होती, 12ची सरासरी होती. ती सरासरी आता येऊन टेपली आहे. ती आपण पाहतोय 11च्या सरासरीनं 12 बॉल्स 22 धावसंख्येची गरज. एक वाईट आहे गोललेखक मात्र या ठिकाणी बरोबर लक्ष त्यांचं आहे. एक षटकारी मारलेला आहे. आणि नितीनदादा तवळे त्यांच्याकडे खरंच आपण दुर्लक्ष झालं की काय. शांत आणि संयमी कामगिरी आपण आता आपल्या जबाबदारी आपल्यावरती घेतली आहे. आणि तब्बल त्यांच्या धावा 21 धावसंख्येची एक चांगली बिनिंग त्यांची आपण पाहतोय. मॅच मात्र मनीष अजून संपली नाही आहे. मॅचमध्ये जर आता मजा येणार आहे. मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं असेल अद्विक विघ्नेश इलेव्हन वरोषा संघाला तर धावसंख्येत आपण या पुढच्या षटकामध्ये अंतर कमी करायचं असेल तर या षटकामध्ये त्यांना मोठी धावसंख्या उभारायला गेली. सन्मानी आपण पाहतो ज्यांच्या सौभाग्यवती पंचायत समिती विभाग प्रमुख आदरणीय आमचे परममित्र जगदीशदादा आतमोडे यांच्या या ठिकाणी आपण होतोय. त्यांना विनंती आहे की आयोजकाला विनंती करू प्रकाश दादा की आपण त्यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठात घेऊन यावं. मात्र मैदानाच्या आतमध्ये गल्ली क्रिकेट पाहायला मिळतं की काय. कदाचित तुषार साजेकर यांची विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती जिथे मात्र आपण पहिला असेल चेंडू आला तर डॉट एक ना डॉट बॉल. मॅच मात्र रफ अँड टफ आपण पाहतोय. सध्या तरी मनीष आपण सांगू शकत नाही कुठला संघ हा सामना जिंकेल किंवा विजय प्रस्तावित करून पुढच्या फेरीमध्ये मजल मारेल. मात्र चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तुषार ही वेळ आता थांबण्याची नाहीये. सन्मानी आपण पाहतो जगदीश शेठ हातमोडे यांचे या ठिकाणी आपण होतं. त्या चौक प्रीमियर लीगच्या मॅचमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो. दादाला विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती यावं. त्यांच्या समोर आमचे प्रेम हातमोडे त्यांचंही आम्ही स्वागत करत होतो. खऱ्या स्वरा नावाने त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये दोन्ही पंच आता डिस्कशन करतायत. मात्र मॅच आपण जर पाहिली असेल ना कुशल मोडवरती आहे. आणि दोन्ही संघ आता प्रयत्न आपले पाहिले असताना शर्तीचे प्रयत्न करतात मनीष. आणि स्पीडअप मात्र झालं पाहिजे. मात्र मॅच थांबली नाही पाहिजे. मात्र चांगल्या आत्तापर्यंत ही स्पर्धा आपण पाहिली असेल. चौक प्रीमियर लीग रेफर अंपर रिव्ह्यू का चला नक्कीच पंचाने रेफर केलाय. हा निर्णय अंपर रेफर आहे. त्यांना डाऊट वाटला तर नक्कीच अंपर रेफर करतायत. नाही ना प्लेअर नाही घेऊ शकत. अंपर रिव्ह्यू आहे. अंपरचा रिव्ह्यू आहे. चला इतर तुम्ही कोणी बघू नका. सगळ्या नजरा आपण पाहिलं असेल ज्या वेळेस निकाल काय येतोय फेर आहे. आतमध्ये चेंडू आलेला असं पंच सांगतात फेर हा निर्णय. तर नक्कीच आपण पाहिलं असेल आता प्रेक्षकाकडून आता मानतनी जर पाहिलं ना आवाज आता येण्यास सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण पाहिलं असेल मानस संघाला बरेचसे प्रेक्षक सपोर्ट करतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अद्विका विघ्नेश वरुषा संघाला सपोर्ट करणारे जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक वर्ग आता इकडून तिकडून आता मात्र आपण पाहिलं असेल जल्लोष करतायत. मात्र जल्लोष करण्याची कुठल्या संघाला संधी मिळेल ही येणारे काल आणि बेल आपल्याला दाखवून देणार आहे. हा चेंडू उजव्याशी लागला. चेंडू गोलंदाज मात्र चाणक्य हुशार चांगली गोलंदाजी करतो रोहित गावडे. हा आपण पाहतोय जांभुली गाव. चला स्पीडअप आपण केला पाहिजे. अजूनही 22 धावसंख्येची गरज. 9 बॉल 22 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 22चं समीकरण पहिला रोहितनं मात्र तो आपण पाहिलं असताना पिलू जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत मात्र या चेंडू कदाचित चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण मात्र चांगला प्रयत्न करत असताना प्रयत्नाला अपयश. शिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केला. तिसरा धावेमध्ये कन्वर्ट केला जाईल का. मात्र नितीन दादाचा प्रयत्न होता कदाचित 3 धावा घेण्याचा. मात्र तुषार साजेकर ज्यांनी आता मात्र या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या. आणि या 2 धावसंख्येच्या वर 8 बॉल शिल्लक आहेत. 20 धावसंख्येची आता गरज आहे.
येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 20 धाव्यांची. जो संघ चांगली कामगिरी करेल तो टॉप 4 मध्ये पोहोचेल आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज. नाही स्ट्राईक रोटेशन नसेल नितीन दादाला माहिती आहे, तेव्हाच त्यांनी मला सगळे बघूया स्ट्राईक नितीन दादा रोटेशन नाही आहे. आता टेन्शन नितीन दादांना आलं आहे, कारण का आत्तापर्यंत नितीन दादांची कामगिरी केली दुखापतग्रस्त आहे. तो चेंडू त्यांच्या डोळ्याला लागला आहे आणि सर्व चित्र आता या ठिकाणी तो डोळ्यासमोर पाहतोय. एखादा आपण पाहतो ना पत्त्याचा बंगला ज्या वेळेस आपण बांधतोय आणि जसा वारा आला की जसा कोसळतो ना, तसं मात्र चित्र पाहण्या व्यतिरिक्त आता पर्याय नाही आहे. मात्र मॅच अजून संपली नाही आहे, मॅचमध्ये आपण पाहिलं तर मजा आहे. मात्र किमान एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये आता आपण घेऊन येतील ते अद्विक विघ्नेश एलियन संघाला. गोलंदाज या वेळेस मात्र खराब पिचिंग केली जाते. आता मात्र तो तुंबाई नितीन दादा स्वतःला मात्र या ठिकाणी कंटाळला आणि स्वतः मात्र या ठिकाणी आत्महत्या केली आहे आणि रनआउटच्या स्वरूपाने आता मात्र बांधून ते पॅव्हेलियनमध्ये. वाईट बॉल आहे. सुरेश दादा पाटील SDP ग्रुप सुधीर दिनानाथ पाटील त्या पण पाहतो या ठिकाणी सुरेश दादा यांचं या ठिकाणी आपण होतोय. आयोजकांना विनंती की त्यांना आपण सन्मानपूर्वक व्यासपीठात घेऊन जाऊ. खऱ्या अर्थानं फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या सौभाग्यवती आहेत पाठवाताई त्या पण पाहतो सुरेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आपण होतोय. त्यांचंही आपण या चौक प्रीमियर लीग मध्ये आपण सरचे स्वागत करूया. त्यांना विनंती असेल आयोजकांना विनंती असेल की त्यांना सन्मानपूर्वक आपण व्यासपीठात घेऊया. आणि फटाक्या जर आपण पाहिलं असेल ना एवढा फटाफट वाजल्या ना तसंच दादांचं कार्य देखील आपण पाहतोय. आणि त्यांच्याच माध्यमातून मागच्या वर्षी आपण वडगाव जिल्हा परिषद लिंक मॅच मोठी स्पर्धा पाहिली आणि याही वर्षी त्यांच्या माध्यमातून आपण नाईट स्पर्धा ज्या पद्माताई 19 धाव संख्येची आता गरज 6 चेंडू मध्ये. प्रकाश दादा फटाक्याच एवढा फास्ट वाजले ना मात्र पाहुण्यांचा दरवाजा गाडीचा खोलाच्या अगोदर फटाक्याने एवढा जल्लोष केला. म्हणजे सुरेश दादांचं कार्य देखील तेवढंच चाणक्ष आहे आणि प्रत्येक कार्यामध्ये दादांचे नक्कीच अग्रेसिव्ह असतात. वेळे अगोदर नेहमीच ते कार्यक्रमात उपस्थित असतात. असे सुरेश दादा पाटील जे आमच्या कैऱ्याचे आहेत त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद विद्यमानच्या सदस्य आहेत पद्माताई. ते आपण पाहिलं असेल वडगाव ग्रामपंचायतची माजी सरपंच आणि तसं आपण पाहिलं सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस असे आमचे सन्माननीय आदरणीय सूर्यदादा पाटील यांचं या ठिकाणी आपण होतं. त्यांचं देखील आम्ही या चौक प्रीमियर लीग मध्ये आम्ही सरसे स्वागत करतो. सुनीलदादा गायकवाड आपलाही आम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने स्वागत करत आहोत. 12 चेंडू 22 धावसंख्येचा समीकरण होता या षटकामध्ये. आपण पप्पू सन्माननीय पप्पूदादा विचारे हे त्या खेळ उपस्थित झाले त्यांचं आम्ही स्वागत करतो. पप्पूदादांना देखील विनंती आहे पप्पूदादा विचारे यांचं देखील आम्ही स्वागत करतो. 6 बॉल्स आणि गरज आहे ती 19 धावसंख्येची. गोलंदाज बॉलने दर्शन कराळे. दर्शन कराळच्या हातामध्ये शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली. लोअर फुटाचा चेंडू तुषार साजेकर स्टेट क्लास केलतो की काय. आता आक्रमण करण्याची वेळ आहे आणि कदाचित त्या ठिकाणी सिंगल धाव घेऊन नीरज गावडे तुषार साजेकर दडपण आला की काही कळत नाहीये. मात्र आपण पाहिलं असेल सन्मानी आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन या चौक प्रीमियर लीगला एका सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय. सुरेशदादा पाटील त्यांच्या समोर आपण पाहतोय वडगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्या मिसेस ते आपण पाहतोय विश्वनाथदादा पाटील आमचे भाऊ दुर्गे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. तर आपण
आयोजकांना विनंती करू का सुरेश दादा पाटील यांना आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठात घेणं. 6 चेंडू गरज आहे 19 धावसंख्येची. स्टँडर्ड डिलवर चेंडूवरती आक्रमण केला नीरज गावडे ज्यांनी गोलंदाजी खराब केली होती. मात्र या चेंडूवर त्याला हा षटकार अशात पल्लवित केले ते आपण पाहतोय अद्विका विघ्नशील वर्ष संघाचे. मॅच चांगला सामना मात्र एका बाजूला आपण बघतो. मॅच मात्र रफ अँड टफ आलेली आहे. मॅच मध्ये आता कुठल्या खेळामध्ये आपण पाहिलं असेल ना तर काय रंग घेऊन येतील. 3 चेंडू आणि आता सागरला गरज आहे ती 10 धावसंख्येची. व्यासपीठावरती सन्मान यात आपण पाहिलं असेल आणि या चेंडू नीरजच्या बॅट मधून आलेला माइट हिट गगनभेदी बिग हिट षटकार येतोय. पप्पू दादा विचारे या ठिकाणी येतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप सारी जिल्हा परिषद प्रमुख करायचं त्यांच्या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कमिटीला आपण विनंती करू की त्यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठाच्या स्थळी आपण घेऊन यावं. चांगली अशी मॅच आपण पाहतोय. 14 प्रीमियर लीग ही मोठी स्टेज आपल्या संघ या ठिकाणी खेळाडूंना घेऊन आलेली आहे. नीरज गावडेने जर सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक पिंट्या दादा देशमुख कडून त्यांना देण्यात येईल. हा पिंट्या दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नीरज गावडे यांनी जर हा सामना जिंकून दिला तर नक्कीच त्यांना पारितोषिक 1000 रुपयाचं असतील. आणि अण्णा गावडे जे आपण पाहिलं सर रायगड 40+ अध्यक्ष आहेत त्यांचा हा सुपुत्र आज मानस एलओ संघाच्या विरोधात खेळत असताना गोलंदाजी थोडीशी खराब केली. तर एक षटकार एक चौकाचा मार खाल्ला होता. मात्र ज्याच्या हातात धावसंख्या फलंदाजी वाटायला येत असताना फलंदाजी अप्रतिम अशी आतापर्यंत केली आहे. मनीष आता जिंकण्यासाठी किती गरज आहे 4 धावसंख्येची गरज. मॅच मात्र चांगली झाली आहे. हा सुरेख चेंडू गोलंदाजा डोक्यावरून लागला फटका आपण पाहतोय. कल्पेश प्रभालकर या चेंडूवरती करतो काय. या चेंडूवरती आपण पाहिलं असेल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. आणि असं म्हटलं जातं मंडळी घर फिरले की घराचे वाशे फिरतात तशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 2 षटकामध्ये जी काही कामगिरी होती ना मानस केली आतनोली संघाची मात्र या ठिकाणी नितीनदादा तवळे जरी रनआउटच्या स्वरूपानं बाद झाल्याचं मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष मनीष आता चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता गरज आहे ती 2 धावसंख्येची. 2 धावसंख्येची आता गरज 2 धावसंख्येची गरज विजयासाठी. चला जास्त टीम मीटिंग नको आता. रोशन दादा चला आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजून बऱ्याचशाच मॅच आहेत आणि आज आपण पाहिलं असेल भोजनाची व्यवस्था अतिशय चांगली तेजस केलेली आहे. आपण पाहतो SDT ग्रुपचे आमचे सर्व सुधीरदादा ठोंबरे यांच्या माध्यमातून आलेले प्रेक्षक असतील खेळाडू असतील इतर जे असतील त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था अतिशय चांगली केली आहे. व्यासपीठात आता ज्यांचं आगमन झालं खऱ्या अर्थानं दादा येण्या अगोदर फटाक्या लावले. एवढा स्पीड होता त्या फटाक्यानं दादाचा दरवाजा गाडीचा उघडून नाही दिला तर त्या गाडी एवढ्या फटाक्या पटकन वाजला. आणि तसंच कार्य ते आपण पाहतो आमचे सुरेशदादा पाटील त्यांच्या समाज विश्वनाथदादा पाटील पप्पूदादा विचारे जगदीशदादा हातपुडे असतील पिंट्या दादा आपण पाहिलं असेल देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंट्या दादांची खऱ्या अर्थानं ही मॅच आहे. मॅच मात्र चांगली झाली. एका बाजूला सुधीर शेठ आणि ते सांगतं का मॅच जिंकली तर आम्ही पैशांचे कैरात करणार आहेत. मात्र पाहूया अजून मॅच संपली नाही आहे.
एका बाजूला मानस एलिवन सुधीर शेठ यांच्या नावाची त्यांचा संघ खेळतोय, तर पिंट्या दादा मात्र त्या आव्हानाचा आता पाठलाग सुरू आहे. बरेचसे मंडळी या ठिकाणी उपस्थित आमचे जगदीशदादा हातपोडे असतील, त्याचबरोबर आमच्या सुनीलदादा गायकवाड, या सगळ्या मंडळींचा आम्ही या चौक प्रीमियर लीगच्या मॅचमध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतो. चला मॅच चालू करा. नरेश सर मॅच चालू करा. मात्र ते सांगतात का मीटिंग संपवा लवकर मॅच चालू झाले पाहिजेत. या सामन्यासाठी आपण पंच बनवून पाहतोय आपण जे कांबेचे नरेश म्हात्रे सर, स्कोरलेग पंच अविनाश पारिंगे आणि अरुण पारिंगे, मॅन फ्रॉम ब्रीज. एक चेंडू गरज आहे ती 2 धाव संख्येची आणि या चेंडूवरती नीरज गावडे बघा जल्लोष होते मैदानाच्या आतमध्ये आलेला विजय षटकार. MS धोनी स्टाईल मॅच संपवली आहे आणि पिंट्यादा देशमुख आता खुश झालेत आणि ते सांगतात की नीरज आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये या. पिंट्यादादा यांच्या माध्यमातून अद्विका विघ्नेश एलिवन वरोशे संघ ही मॅच जिंकली आणि मानस एलिवन संघ मात्र हा मॅच त्यांना गमवावी लागली आहे आणि चांगली मॅच झाली आहे. नीरज लगेच आपण स्टेजमध्ये या. पिंट्यादादा यांच्या माध्यमातून आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. चला आपण पाहुण्यांच्या स्वागत समारंभाला करणार कमिटीला आपण विनंती करूया. सागर चला आपण लगेच स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. एक जबरदस्त मॅच झाली मनीष. बघा 2 वाजेपर्यंत भोजनाला चालू करा, त्याच्यानंतर भोजन बंद केलं जाईल याची नोंद आपण घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार नाही तर त्याला जबाबदार आम्ही नसतील. आणि पूर्ण जांभील एका बाजूला होती ना, एका नीरज गावडे माझा सापड पाहिजे. रायगड 40+ चे अध्यक्ष अण्णा गावडे जसं रन लढतात ना, तसा नीरज